की जय, पंढरीनाथ भगवान की जय. परीक्षिताने विचारले, गुरुदेव, वेद व्यास महाराज यांचे आत्मज असणारे शुकाचार्य महाराज महायोगी असे मी असे ऐकले आहे की यदुश्रेष्ठ अनिरुद्धाने बाणासुराची कन्या उषा हिच्याशी विवाह केला होता. या प्रसंगी श्रीकृष्ण व शंकरांचे अतिशय घनघोर युद्ध झाले होते. हा वृत्तांत आपण विस्तारपूर्वक मला सांगावा. बघा काय म्हणतोय राजा परीक्षिती. वेद व्यास महाराज यांचे आत्मज असणारे शुकाचार्य महाराज मला ती कथा सांगा की भगवान श्रीकृष्णांचा नातू आणि प्रद्युम्नाचा पुत्र असणारा अनिरुद्ध याने दुसरा विवाह केला, ती बाणासुराची कन्या उषा. आणि त्याकरता भगवान शंकर आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांचा मध्ये काय झालेलं आहे, युद्ध झालेलं आहे. कारण बाणासूर जो होता ना, भगवान देवादिदेव महादेव यांचा परमभक्त होता. त्याला 1000 हात होते. किती हात होते? 1000 हातांनी त्याने निरनिराळे वाद्य वाजवले. जसं भगवान शंकरांनी तांडव, जे तांडव रचलेलं आहे ना, आणि भगवान शंकरांनी तांडव केलेला आहे का नाही, हां, तर याने देखील अनेक हाताने अनेक वाद्य वाजवले आणि त्याच्यावर भगवान शंकरांनी नृत्य केलेलं आहे. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले बाणासुरावर. म्हणे बाणासुरा, वरम तुला काय वरदान पाहिजे? म्हणे देवा काहीच नको, माझं हे जे नगरी आहे ना शोणितपूर, कोणती नगरी होती त्याची? बाणासुराची शोणितपूर. तर या शोणितपुरामध्ये तुम्ही राहून माझ्या नगरीचं संरक्षण करावं. आता नगरीचं संरक्षण करणं म्हटले म्हणजे बाणासुराचं बी आलं ना संरक्षण करणं. तर बघा तिथं कोण कोण होतं? भगवान शंकर, भगवान शंकरांचे 2 पोरं होते, ते पण त्या नगरीचं रक्षण करायला. कोण कोण होते ते 2 पोरं? आपला प्रथम क्रमांकाचा अग्रपूजेचा मानकरी गणपती बाप्पा. कारण गणपतीचं पूजन झाल्याशिवाय, गणपतीचं स्मरण झाल्याशिवाय आपलं कोणतंही कार्य तडीत जाऊ शकत नाही. असे गणपती बाप्पा देखील होते. आणि कार्तिक स्वामी स्कंद देखील तिथं त्या बाणासुराच्या शोणितपूर नगरीमध्ये त्या नगरीचं रक्षण करण्याकरता इतके 3 जण तिथं वास्तव्याला होते. पण एकदा काय झालं, या बाणासुराची कन्या, आणि तिचं नाव काय? उषा. तर ती झोपली होती आणि तिची मैत्रीण, तिचं नाव होतं चित्रलेखा. चित्र रेखाटण्यामध्ये ती अगदी म्हणजे तिला ड्रॉइंग येत होती. तुम्ही बसलेले आहे ना, तुमच्याकडे पाहिलं तर ती लगेच त्याचा केश तयार करेल, लगेच त्याला कलरिंग करून तुम्हाला दाखवेल. तर म्हणजे तुमचा फोटो उभे काढणारी अशी होती ती ड्रॉइंग करते आहे. आणि ती ड्रॉइंग करत असताना ती जागी होती आणि ही झोपली होती. काही काही माणसांना झोपमध्ये स्वप्न पडतात आणि ती झोपमध्ये बरडायला लागली. करताना काही काही लोक झोपमध्ये बरबडताना. एका ठिकाणी तर आम्ही पुण्यामध्ये आम्ही आळंदीला शिकत ना, तिथं आम्ही 10 महाराज लोक मुक्कामाला होते. सर्व समान होते, एकाच वयाचे. रात्रीच्याला एक तिथं त्या बाबांचा मुलगा आला, त्या घरावाल्यांचा बंगला मोठा होता बंगला, आणि आम्ही एका रूममध्ये होते. त्या रूममधून बाहेर आले आणि तिथं बाहेर गॅलरीच्या याच्यामध्ये बाथरूम होतं. तो भाऊ आला ना, तिथं त्याने पंखा लावला बाहेरनं, तो झोपला. त्याला वाटले सर्व महाराज लोक आहे, आपण बाहेर झोपलो. आणि त्याने बाहेर फॅन लावला, टेबल फॅननी तो बाहेर झोपला. आणि तो काय म्हणतो, आम्ही बाथरूममधून यायला लागले हातपाय धुताना. तो म्हणतो, पुढे सरका, राहिलेले तिकीट काढून घ्या.
हां म्हटलं काय म्हणतो बापा असा, कशामुळे? तर तो नवीन नवीन कंडक्टरमध्ये भरती झाला होता आणि नवीन लागल्यामुळे तो दिवसभर तेच काम राहतं कंडक्टर लोकांना. आता त्यांच्याजवळ ते या काय ते काय म्हणतात त्याला ते हां पहिले नाही तर त्यांच्याजवळ चिमटा होता तो हां असा काय पंक्चर करायचे ते आणि त्याच्याने अजून परत ते एसटीला असं टोकायचे. जे राहिलेले असतील त्यांनी तिकीटं काढून घ्या, कारण तिकीट जर आपल्याजवळ नसलं तर आणि त्यांना ते तिकीट पकडलं गेलं म्हणजे पोलीस ते आपले येणारे अधिकारी होते ते कोणाला त्रास द्यायचे, चक्कर कोणाला त्रास द्यायचे, कंडक्टरला. हां आपल्याला बी त्रास देत होते ते, कारण जो बिन तिकिटाचा सापडला त्याला ते त्रासच देत होते. पण त्यांच्यापेक्षा नोकरी जाण्याचं काम कोणाचं होतं? हां कंडक्टरांचं. म्हणून ते बिचारे घाबरता. पण काही काही असा भाग राहतो ना, आपलं गाव जाईना म्हणे आता काय आता काय तिकीट काढतो म्हणे उतरी जाऊ आजचे करता काही काही तिकीट काढण्याकरता कंजूसपणा करता. अरे तिकीट काढणं बापा ते तो त्याच्या बिचाऱ्याची नोकरी हां ही धोक्यामध्ये आहे ना. मग तुझ्या तिकीट न काढलेले. म्हणून आपण इमानदारी करायला पाहिजे. परंतु लोकांची आता सध्या तसं राहिलेलं नाही लोकांच्या ठिकाणी, त्याला काय कोण काय करणार आहे. तर बघा ही उषा देखील झोपली असताना बरडते आहे. काय म्हणते? अगं म्हटले माझा पती स्वप्नामध्ये, ती म्हणते हाय पती देवा, हाय पती देवा. आणि ती झोपली असताना बरडते आणि तिची मैत्रीण तिथं ड्राईंग करते. ती म्हणते हिचं ते येतं कुमारी अवस्थेमध्ये, आता हिचं लग्न झालं नाही अजूनपर्यंत. लग्न झाले नसताना हे कोणाला म्हणते हाय पती देवा, हाय पती देवा. तिने तिला अगं उश्या, ती चित्रलेखा म्हणते उठ म्हटले. अगं काय करते म्हटले, अशी काय बरडते आहे? ती म्हणते खरंच ग सखी हे चित्रलेखे, अगं मी स्वप्नामध्ये माझा पती बघितला म्हटले. हां म्हटले मग ऐक म्हटले, मी तू चित्र काढते म्हटले, ड्रॉइंग काढते आणि जे जे राजे आहे ना राजकुमार त्या सर्वांची मी चित्र रेखाटते. तू मला सांग कोणता आहे तुझा पती? तिने बघा सर्व जे काही राजे होते ना त्या राजांचे राजकुमार बघा राजापासून घ्यायचं, त्याचा नातूचा बी एक चित्र रेखाटायचं ना पुत्राचं बी चित्र रेखाटायचं. असं करायची ती राजकुमाराचा फोटो, राजाचा फोटो, त्याच्या राजपुत्राचा फोटो, त्याच्या पुत्राचा फोटो असे काढायची. ते काढत असताना बघा दुसरी राज्यांचे फोटो झाले आणि द्वारकेवर नंबर आला. बघ पहिला फोटो काढला तिने तर श्रीकृष्ण परमात्म्याचा. ती म्हणते हा मोराचं पीठ लावणार आहे ना, हा माझ्या स्वप्नामध्ये माझा आजल सासरा होता. कोण होता? आजल सासरा. उषा म्हणते चित्रलेखाला. मग दुसरा फोटो काढला प्रद्युम्नाचा, म्हणे हा माझा सासरा होता म्हणे माझ्या स्वप्नात. आणि काढलं पुढला फोटो काढला तो ते चित्र काढलं ते कोणाचं? अनिरुद्धाचं. आणि तिने मारलीने झडप त्याच्यावर, म्हणे झडप नको मारू, हे बरे अजून चित्र आहे. हां मग आता ती मायावी होती चित्रलेखा. तिने काय केलं, द्वारकेत केली मायेने आणि योग मायेने तिने तो त्या अनिरुद्धाचा काट उचलला आणि जिथं त्या बाणासुराची कन्या उषा इथं ते बेडरूम होतं ना झोपण्याची खोली, बरोबर तिथंच काट टेकवलेला आहे. दोघांचे काट एकाच रूममध्ये. आता काय झालं कोणालाच माहीत नाही, बाहेरचे शिपाई जे होते त्यांना कोणालाच माहीत नाही. पण त्यांनी सकाळी उठून त्या उषाला काही देण्याकरता गेले ते आतमध्ये. त्यांनी बघितलं तर उषा एकटी नसून तिच्या बेडरूममध्ये तिच्या खोलीमध्ये कोण आहे परका पुरुष, त्यांना त्या तो त्यांचा ओळखीचा नव्हता. त्यावेळेला मात्र त्यांना त्या कन्येचं उषेचं कन्या व्रत जे होतं ते भ्रष्ट झालेलं दिसलं. कारण तिचं लग्न झालेलं नव्हतं आतापर्यंत, परंतु लग्न झालेलं नसताना तिचं कन्याव्रत आणि तिचा जो परका पुरुष दिसला ज्या, मग त्यांना असं वाटलं हा कोण आहे. मग राजाला सांगावं. आणि ते राजाची शिपाई बाणासुराजवळ आले आणि बाणासुराला सांगताय राजेसाहेब अहो म्हटली तुमची कन्या ती उषा, अहो तिच्या रूममध्ये
एक परका पुरुष आहे म्हटले आणि तिचं कन्याव्रत आहे ना ते भ्रष्ट झालेलं आहे. आता ते ऐकल्यानंतर बाणासूर त्याला राग आला आणि राग आल्यानंतर त्याने बघितलं तो देखील आलाय तिथं आणि आपल्या कन्येचा कलंक ऐकून बाणासुराला अतिशय वाईट वाटले. तो ताबडतोब उशीच्या महलामध्ये जाऊन पाहतो तर तेथे अनिरुद्ध कामदेवाचा अवतार प्रद्युम्नाचा पुत्र होता. त्याच्यासारखा सुंदर त्रिभुवनात दुसरा कोणीच नव्हता. म्हणजे तो अनिरुद्ध कसा होता? सौंदर्य संपन्न होता. कारण रुक्मिणी मातेने पत्रामध्ये काय लिहिलं होतं कालच्या दिवशी काय लिखाण केलं होतं? अहो त्रिभुवन सुंदरा. त्रिभुवनामध्ये म्हणजे तिन्ही लोकांमध्ये श्रीकृष्णासारखा कोणी सौंदर्य संपन्न नाही. कारण ज्याने लोकांना सौंदर्य दिलेलं आहे, सौंदर्यवान बनवले आहे, तर जो दुसऱ्याला सौंदर्य देतो तो किती सुंदर असेल. म्हणून रुक्मिणी माता त्रिभुवन सुंदरा म्हणते देवाला. आणि तसाच देवाचा पुत्र देखील होता प्रद्युम्न आणि अनिरुद्ध देखील असाच त्रिभुवनामध्ये त्याच्यासारखा कोणी सुंदर नव्हता. त्यावेळी अनिरुद्ध सुंदर वेशभूषा केलेल्या प्रियेबरोबर द्यूत खेळत होता. मोगऱ्याचा हार त्याच्या गळ्यात होता आणि त्या हाराला उषाच्या अंगाचा स्पर्श झाल्याने तिच्या वक्षस्थळाचे केशर लागले होते. त्याला उषेच्या जवळच बसलेला पाहून बाणासूर आश्चर्यचकित झालेला आहे. आणि त्याने बाणासुराला काय केलंय? बाणासुराने त्या अनिरुद्धाला काय केलं बघा. बाणासूर पुष्कळशा शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या वीर सैनिकांसह महलात घुसलेल्या जेव्हा अनिरुद्धाने पाहिले तेव्हा त्याला मारण्यासाठी तो लोखंडाचा एक भयंकर परीख उगारून पावित्र्यात उभा राहिला. जणू कालदंड घेतलेला यमच दिसत होता. बाणासूर कसा दिसत होता? हातामध्ये कालदंड घेतलेला यमासारखाच दिसत होता तो. ते सैनिक त्याला पकडण्यासाठी जसे जसे त्या अनिरुद्धाकडे धावून आलेले आहे त्या बाणासुराचे सैनिक, तसा तसा तो त्यांना डुकरांच्या कळपाच्या नायकाने कुत्र्यांना मारावे त्याप्रमाणे तो त्यांना मारू लागलेला आहे. अनिरुद्ध मारतोय, ते मारताय, परंतु शेवटी बघा काय केलेलं आहे. त्याने अनेक सैनिकांच्या मांड्या फोडल्या, मस्तकी उडवले. तेव्हा ते महलाबाहेर पडून गेले सर्व. आणि बघा बाणासुराने काय केलं की माझ्या सैनिकांना हा मारतोय. म्हणून त्याने नागपाशामध्ये जसा हनुमंतरायाला ब्रह्मास्त्र सोडलं, इंद्रजिताने ब्रह्मास्त्राला मान द्यावा म्हणून हनुमंतरायांनी स्वतःला त्या ब्रह्मास्त्राद्वारे बेशुद्ध करून घेतलं. आणि तेव्हा त्याने नागपाशाने बांधलेलं होतं इंद्रजिताने हनुमंताला. त्यानंतर याने देखील बाणासुराने त्या अनिरुद्धाला नागपाशामध्ये बांधलेलं आहे. नागपाशांनी बांधले. आपल्या प्रियतमाला बांधलेले ऐकून उषा शोकाने आणि खेदाने अत्यंत विवळ झाली. तिच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि ती रडू लागली. कारण तिचं त्याच्यावर काय होतं? आतोनात प्रेम होतं, त्यामुळे ती रडते आहे आता. आणि माझ्या बाबांनी माझ्या प्रियकराला बांधलेलं आहे आणि नागपाशामध्ये बांधलेलं आहे. मग आता बघा, पुष्कळ दिवस निघून गेले. पाणी पावसाळ्याचे 4 महिने निघून गेले. 4 महिने तसाच बंदिस्त राहिला तो. बाणासुराने त्याला बांधून ठेवलेला आहे. कोणाला? अनिरुद्धाला. आणि एकदा अचानक नारायण नारायण असे करत करत नारद द्वारकेमध्ये आले. आणि द्वारकेमध्ये येऊन भगवान श्रीकृष्णांना सांगताय की देवा, तुमचा नातू अनिरुद्ध म्हणे. अरे नारदा, अरे असेल ना म्हटले माझा नातू, कारण मला काही एक नातू या. आता पोरं एक नाही, पोरं कितले ऐकले तुम्ही? तर मग नातू किती असतील ना रे म्हणे नारदा. नाही तुम्ही रुक्मिणी माताला ते विचारा नातू कुठं आहे. त्यावेळेला रुक्मिणी म्हणते, देवा खरंच म्हणे आपला नातू काही दिसत नाही.
मग त्यावेळेला नारद सांगता तो दिसेल कसा म्हटले देवा. अहो शोणितपुराचा राजा बाणासूर, त्याची कन्या उषा, तिच्या महलामध्ये तुमचा तो नातू त्याला दिसला आणि त्याने नागपाशाने बांधून ठेवलेला आहे. 4 महिने झाले बांधून ठेवलेला आहे. आता देवाने ऐकल्यानंतर देवाने काय केलं असेल मग? पांघरून झोपून राहिला असेल का? देवाने शोणितपुरावर चढाई करण्याकरता बघा श्रीकृष्ण, बलराम, बघा प्रद्युम्न, सात्यकी, सांब, देवाचे सर्व पोरं सर्व मिळून त्यांनी युद्ध करता तयारी केली आणि ते शोणितपुराला त्यांनी वेढा घातला. आता बाणासुराचा म्हणजे ते जी ती चित्रलेखा तिचा बापा त्याचं नाव होतं कुभांडक. विभांडक वेगळा, विभांडक रामायणामध्ये आलाय. त्या ऋषशृंगाचा बापा विभांडक, हा कुभांडक होता. या चित्रलेखेचा बापा तो प्रधान होता तिथं बाणासुराच्या नगरीत. अशा प्रकारे बलराम दादा त्याच्याशी युद्ध करताय त्या कुभांडकाशी आणि भगवान श्रीकृष्ण साक्षात बाणासुराच्या सोबत युद्ध सुरू झालेलं आहे. बाणासुर याला त्याची जे काही मुख्य होते ना, भगवान शंकराने सांगितलं की राजा बाणासूर तू बाजूला हो युद्धभूमीमधून, कारण तू राजा आहे आणि आम्ही जबाबदारी घेतली तुझ्या नगरीचं रक्षण करण्याची. म्हणून युद्ध करण्याचं काम कोणाचं आहे? आमचं आहे. भगवान शंकर आणि भगवान श्रीकृष्ण दोघांचं युद्ध. दोघं देव, पण देवांचं काय होत आहे? कोणाकरता? भक्ता करता. कारण बाणासूर कोण होता? भक्त होता महादेवांचा. म्हणून आपल्या भक्ताचं नगरीचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतली ना आपण. म्हणून भगवान शंकरांच्या सोबत श्रीकृष्ण युद्ध करताय. श्रीकृष्णांनी आपल्या शारंग धनुष्यावरून सोडलेल्या तीक्ष्ण टोकाच्या बाणांनी शंकरांचे सेवक असलेले भूत, प्रेत, प्रथमगण, गुह्यक, डाकिनी, शाकिनी, यातुदान, वेताल, विनायक, प्रेतगण, मातृगण, कारण सर्व देवाचे महादेवाचे असे गण होते. पिशाच, कुष्मांड आणि ब्रह्मराक्षस यांना मारून भगवान श्रीकृष्णांनी रणभूमीमधून काय केलं? पडवून दिलेलं आहे. आणि आता पुढे पिनाक पाणी भगवान शंकरांनी शारंगधारी श्रीकृष्णांवर निरनिराळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे फेकली, परंतु श्रीकृष्णांनी कोणत्याही प्रकारे विचलित न होता त्यांना आपल्या विरोधी अस्त्रांनी शांत केले. आणि बघा आता काय आहे पुढे? त्यांनी ब्रह्मास्त्राच्या शांतीसाठी ब्रह्मास्त्राचाच प्रयोग केला, वायव्य अस्त्राच्या शांतीसाठी पर्वतास्त्राचा प्रयोग केला, आग्नेय अस्त्रासाठी त्यांनी त्याची शांती करता नारायण कवचाचा म्हणजे नारायणास्त्राचा प्रयोग केला. यानंतर भगवान श्रीकृष्णांनी शंकरांना युद्धभूमीमधून पडून जाण्याकरता काय केलं? बघा, एक अस्त्र सोडलं, त्याला म्हणतात जुंबास्त्र. कोणतं अस्त्र? जुंबास्त्र. आणि ते जुंबास्त्र असं आहे की रणभूमीमध्ये युद्ध करीत जरी असले आणि कथामध्ये बसून कथा जरी ऐकत असले, पण जर समजा भगवान श्रीकृष्णांनी जुंबास्त्र सोडलं आपल्यावर, तर आपल्याला जांभो येतात. युद्ध करीत असताना युद्धभूमीमध्ये ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांनी, द्वारकाधीश कृष्णांनी जुंबास्त्र सोडलं शंकरावर, त्यावेळेला भगवान बोले बाबा यांना जांभया येऊ लागल्या. आता युद्धभूमीमध्ये जांभया यायला लागल्या, चांगलं आहे का सांगा बरं? अहो जांभोई मारता मारता जर आपण जांभोई माऱ्यामध्ये राहू, तोंड असं करू तोपर्यंत तो दुसऱ्या तोंडामध्ये बाण मारून देईन. म्हणून तिथून त्यांच्या सारथ्याने युद्धभूमीमधून पडून गेले, कारण झोप लागते म्हणे महादेवाला. नंदीवर बसले होते, त्यांचं वाहन नंदी होतं, नंदीवर बसून ते निघून गेले. यानंतर श्रीकृष्ण तलवार, गदा आणि बाणांनी बाणासुराच्या सेनेचा संहार करू लागले. इकडे प्रद्युम्नाने बाणांच्या वर्षावाने कार्तिकेयाला घायाळ केले, म्हणजे भगवान शंकराचा पुत्र कार्तिकेय याला घायाळ केलेला आहे प्रद्युम्नाने.
तो रणांगण सोडून पडून गेलेला आहे मयूरावर बसून. कारण कार्तिकेयाचं वाहन कोणतं होतं? मयूर. मयूरावर बसून, मोरावर बसून निघून गेला. बलरामांनी आपल्या मुसळाच्या प्रहाराने खूप भांडक जो होता तो प्रधान, त्या चित्रलेखाचा पिताश्री, कुंभकर्णाला आणि कुभांडकाला घायाळ केले. ते देखील रणभूमी सोडून निघून गेलेले आहे. आणि आता बघा, भगवान श्रीकृष्णांनी एकाच वेळी त्या बाणासुराची सर्व धनुष्य तोडून टाकली, त्याचे सारथी रथ गोड्यांना मारले व जय शंख ध्वनी केला. मग बघा, आता बाणासुराने आपल्या 1000 हातांनी एकाच वेळी 500 बाणांची, बघा धनुष्याला बाण जोडले 500, आणि प्रत्येकातून 2-2 बाण सोडले. बघा, आता देव त्याचा वध करीन श्रीकृष्ण. तितक्यामध्ये बघा, आपल्या पोऱ्याचा प्राणाचं रक्षण करण्याकरता माय काय करत नाही सांगा तुम्ही. बघा, ते म्हणून त्याची आई होती बाणासुराची, तिने काय केलं बघा. आता देव आपल्या पुत्राचा वध करील, तितक्यामध्ये तिने काय केलं, आपल्या आबरूची पर्वा न करता भगवान द्वारकाधीश कृष्णाच्या पुढे जाऊन तिने आपलं जे पातळ होतं ना, ते पातळ काय केलं, फेडलेलं आहे. म्हणजे ती विवस्त्र झाली, नग्न झाली. आणि भगवान श्रीकृष्ण विवस्त्र अवस्थेमध्ये असलेल्या परक्या स्त्रीकडे पाहत नाही म्हणून देवाने त्याच्याकडे काय फिरवली, पाठ फिरवली. म्हणजे तिचं नाव काय होतं, कोटरा देवी. त्या कोटरा देवीने आपल्या पुत्राच्या प्राणाचं रक्षण होण्याकरता आपल्या आबरूची पर्वा केली नाही. तिला म्हणता आई. आणि मग म्हणे, मग बाकीच्या काय आहे, त्या बगर म्हटल्या आई आहे. कारण जी आपल्या पुत्राच्या प्राणाच्या रक्षणासाठी आपल्या आबरूची देखील पर्वा केली नाही, त्यानं तिने त्यावेळेला आपलं पातळ फेडलं. ती कृष्णाजवळ उभी राहिली, तितक्यामध्ये पाठ फिरवली कृष्णाने त्या बाणासुराकडे. तो बाणासुर तिथून रणभूमीमधून आपल्या प्राणाचं रक्षण करून पडून गेला तिथून. आणि बघा पुढे, भगवान त्रिशिला, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता माझ्या या ज्वरापासून तुला वाटणारे भय दूर हो. जगात जो कोणी आम्हा दोघांच्या या संवादाचे स्मरण करील, बघा दोघांचं युद्ध झालेलं आहे, त्याला तुझ्यापासून काहीच भय राहणार नाही. कृष्णांनी असे म्हटल्यानंतर माहेश्वर ज्वर त्यांना प्रणाम करून निघून गेला. तोपर्यंत बाणासुर रथावर स्वार होऊन श्रीकृष्णांशी युद्ध करण्यासाठी पुन्हा आला. आता काही बघा, पुन्हा तो युद्ध करण्याकरता आला बाणासुर. श्रीकृष्णांनी एकसारखी अस्त्रे फेकणाऱ्या बाणासुराचे हात तीक्ष्ण धारेच्या चक्राने झाडाच्या फांद्यांप्रमाणे तोडून टाकले. बघा, बाणासुराचे हात तोडले. आणि भक्तवत्सल भगवान शंकर, चक्रधारी भगवान श्रीकृष्णांजवळ येऊन स्तुती करू लागले. बघा, आता त्याचे हात तोडलेले आहे, फक्त आता 2 हात राहिलेले आहे. बघा, त्याचे किती होते, 1000, हजारामधून किती काटून टाकले, 998 काटले आणि राहिले 2. तितक्यामध्ये भगवान शंकर आले. देवा म्हणे, कृष्णा ए द्वारकाधीश परमात्मन, ऐक म्हटले, मी हा माझा भक्त आहे बाणासुर, आणि मी याला काय दिलेलं आहे, अभयदान दिलेलं आहे. अभयदान मी याला दिलेलं आहे. मग भगवान शंकर म्हणाले, हे प्रभो, वेद मंत्र्यांमध्ये आपण तात्पर्य रूपाने गुप्त असणारे परमज्योती स्वरूप परब्रह्म आहेत. शुद्ध हृदयाचे महात्मे आपल्या आकाशाप्रमाणे सर्व व्यापक आणि निर्विकाराच्या स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतात. म्हणून देवा, हा बाणासुर माझा भक्त आहे म्हटले, मी याला अभयदान दिलेलं आहे, म्हणून याचा वध करता कामा नये. आणि बघा, भगवान शंकराच्या सांगण्यावरून त्याचा बाणासुराचा वध भगवान श्रीकृष्णाने केला नाही. मग मात्र तो भगवान श्रीकृष्णाला शंकराच्या सांगण्यावरून तो बाणासुर शरण आला. आणि बाणासुर म्हणतोय, म्हटले, हे द्वारकाधीश श्रीकृष्णा,
म्हटले माझी ही मुलगी उषा मी तुमच्या नाताला देतो म्हटले, आणि अनेक प्रकारचं आंधन देखील देतो म्हटले. आता पहिल्यापासूनच असं केलं असतं तर कशाला युद्ध झालं असतं. मग बघा इकडे द्वारका, आता त्याने सर्व त्यांना विदाई केलेली आहे. यात उषा आणि अनिरुद्ध यांचा विवाह देखील लावून दिला आणि त्यांना अनेक प्रकारचं आंदोलन दिलं. कारण तो राजा होता, राजकुमार. आता ती राजकुमारी होती. सामान्य मुलीला देखील पूर्वी हुंडा दिला जात होता आपल्या ऐपतप्रमाणे बरं. आणि हुंडा फक्त काय, हुंडा घेणं काही पाप नाही, फक्त मागणं त्याला काय म्हणतात, सौदेबाजी. इतके बाई इतके देसाल का तुमची मुलगी करतो, याला हे नको पाहिजे. एखाद्या गरीब घराण्यातली मुलगी असली आणि जर एखाद्या श्रीमंत कुटुंबातल्या मुलांना पसंत केली, आवडली, तर त्यांनी मागायला पाहिजे का? मागायला नको पाहिजे, फक्त आम्हाला तुमची मुलगी द्या. अशा प्रकारे म्हणून तुकोबारा देखील काय सांगता बघा, सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाते समान. सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाते समान. एक कन्येचं कन्यादान करणं किती पुण्य लागतं? पृथ्वी दान केल्याचं पुण्य लागतं. म्हणून कन्यादान करणं इतकं श्रेष्ठ आहे. यानंतर श्रीकृष्णांनी महादेवांच्या संमतीने वस्त्रालंकार विभूषित उषा आणि अनिरुद्ध यांना पुढे करून एक अश्वहिणी सेनेसह द्वारकेकडे प्रस्थान केले. परीक्षिता, जो कोणी श्री शंकरांच्या बरोबर श्रीकृष्णांचे युद्ध आणि त्यांचा विजय या कथेचे प्रातःकाळी उठल्यावर स्मरण करतो,